नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपण एका जबरदस्त कहाणीचा माग काढणार आहोत. कल्पना करा, तुम्ही भारताचे बादशाह, पण तुम्ही तुमच्याच राजधानीपासून शेकडो किलोमीटर दूर आहात. आणि तेही इंग्रजांच्या मेहरबानीवर अलाहाबादमध्ये राहत आहात. हो, नावापुरते बादशाह, पण खरं तर एका प्रकारचे नजरकैदीच. तुम्हाला दिल्लीच्या तख्तावर परत जायचे, पण कसं? इथूनच आपल्या आजच्या चर्चेची सुरुवात होते. अगदी बरोबर. आपण बोलतोय 1771 सालच्या त्या नाट्यमय घडामोडींबद्दल, जेव्हा मराठ्यांनी फक्त एका लष्करी मोहिमेने नव्हे तर म्हणजे बुद्धिबळाच्या डावाप्रमाणे चाली रचून दिल्लीवर कब्जा केला होता. यासाठी आपल्याकडे जदुनाथ सरकार यांच्या अभ्यासातून आलेली माहिती आहे, जी आपल्याला या घटनेच्या खोलात घेऊन जाईल. तर मग मिशन आहे हे समजून घेणं की पानिपतच्या महापराभवानंतर फक्त 10 वर्षात मराठ्यांनी पुन्हा दिल्लीच्या तख्तावर नियंत्रण मिळवण्याचं धाडस कसं केलं. ही केवळ एक लढाई होती की यामागे काहीतरी मोठं राजकारण होतं? चला याचाच शोध घेऊया. या कहाणीच्या केंद्रस्थानी 2 व्यक्ती आहेत. एक म्हणजे हतबल बादशाह शाह आलम आणि दुसरे म्हणजे मराठ्यांचे धुरंधर राजकारणी महादजी शिंदे. आणि त्यावेळची दिल्लीची परिस्थिती खरं तर या दोघांनाही एक संधी देत होती. अच्छा, म्हणजे दिल्लीत नेमकं काय सुरू होतं? पानिपतच्या विजयानंतर दिल्लीवर तर अहमदशाह अब्दालीचा हस्तक नजीबुद्दौला याचा दबदबा होता. मग सत्तेची पोकळी निर्माण झाली कशी? झालं असं की ऑक्टोबर 1770 मध्ये नजीबुद्दौलाचा मृत्यू झाला. तो एक रोहिला सरदार होता. आणि हे रोहिले म्हणजे मूळचे अफगाणी योद्धे, जे त्या काळात दिल्ली आणि आसपासच्या राजकारणात खूप प्रभावी झाले होते. नजीबच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जबिता खान गादीवर आला. पण तो, काय म्हणतात त्याला, वडिलांसारखा मुरब्बी किंवा ताकदवान नव्हता. म्हणजे वजीर गेला आणि शहजादा कच्चा होता. अगदी तसंच. आणि दुसरीकडे अहमदशाह अब्दाली स्वतः अफगाणिस्तानातील बंडाळ्यांमध्ये इतका अडकला होता की त्याला दिल्लीकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. त्यामुळे दिल्ली अक्षरशः नेतृत्वहीन झाली होती. अच्छा. हो, बादशाह हद्दपारीत, मुख्य वजीर मृत आणि त्याचा वारस अनमुघवी. यालाच म्हणतात पॉवर व्हॅक्यूम किंवा सत्तेची पोकळी. पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न पडतो. पानिपतच्या जखमा अजून ताज्या होत्या. मराठ्यांनी एक संपूर्ण पिढी गमावली होती. अशा परिस्थितीत पुन्हा दिल्लीच्या राजकारणात उडी घेणं हे एक मोठं धाडसाचं आणि जोखमीचं पाऊल नव्हतं का? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. जोखीम नक्कीच होती. पण राजकारणात जोखीम आणि संधी या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात, नाही का? पानिपतमुळे मराठ्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. उत्तर भारतात पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध करायचं असेल तर दिल्लीवर नियंत्रण मिळवण्यापेक्षा मोठी संधी दुसरी कोणती असू शकते? बरोबर. ही केवळ एका शहरावर ताबा मिळवण्याची गोष्ट नव्हती, तर गमावलेली इब्रत परत मिळवण्याची लढाई होती. महादजी शिंदे, तुकोजी होळकर यांसारख्या सरदारांना हे पक्क माहीत होतं. म्हणजे ही संधी फक्त मराठ्यांनाच नाही, तर अलाहाबादमध्ये बसलेल्या शाह आलमलाही दिसत होती. हो. मग त्याने काय पाऊल उचलला? शाह आलमला कळून चुकलं होतं की इंग्रज त्याला दिल्लीला परत नेणार नाहीत. ते त्याला फक्त एक प्यादं म्हणून वापरत होते. त्याला भीती होती की मराठे दिल्लीवर कब्जा करून आपल्या मर्जीतील माणसाला तख्तावर बसवतील. किंवा मग मीर बक्षीपद, म्हणजे सैन्याच्या मुख्य सेनापतीचं पद दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकतील. अगदी. म्हणून त्याने स्वतःहून पुढाकार घेतला आणि 20 डिसेंबर 1770 रोजी आपला सर्वात विश्वासू वकील सैफुद्दीन मोहम्मद खान याला मराठ्यांच्या छावणीत पाठवलं. आणि त्याने मराठ्यांकडे दिल्लीला जाण्यासाठी लष्करी मदत मागितली. पण इथेच गोष्टीला एक रंजक वळण मिळतं, नाही का? विशेषतः महादजी शिंदे यांच्या भूमिकेमुळे. हो, इथूनच महादजी शिंदेंचा मास्टर क्लास सुरू होतो. वरवर पाहता मराठा सरदारांनी बादशहाच्या वकिलाचं स्वागत केलं. पण पडद्यामागे महादजींनी एक गुप्त खलिता थेट शाह आलमला पाठवला. त्यात कोणतीही सहानुभूती किंवा वायफळ चर्चा नव्हती. सरळ सरळ एक व्यावसायिक प्रस्ताव होता. आणि तो प्रस्ताव काय होता? प्रस्ताव अगदी स्पष्ट होता. आम्ही तुम्हाला दिल्लीला नेऊन तख्तावर बसवतो, पण या संपूर्ण मोहिमेचा खर्च, आमच्या सैन्याचा पगार, रसद, सगळं काही तुम्हाला उचलावं लागेल. अच्छा. म्हणजे मदत हवीये तर मग खिसा मोकळा करा. यात कोणतीही भावनिक किंवा राजकीय बांधिलकी नव्हती. हा एक पक्का सौदा होता. वा, म्हणजे त्यांनी केवळ लष्करी मदतच देऊ केली नाही, तर ती आर्थिकदृष्ट्या स्वतःवर ओझे होणार नाही याची काळजी घेतली. राजकारण आणि अर्थकारण यांची ही अचूक सांगड होती. थांबा, खरी खेळी तर पुढे आहे. बादशाह या प्रस्तावावर विचार करत असतानाच महादजींनी अजून एक जबरदस्त चाल खेळली.
त्यांनी बादशहाचा कट्टर शत्रू गाझीउद्दीन, ज्याने बादशहाच्या वडिलांना मारले होते तोच ना? तोच, त्याला अजमेरहून बोलावून आपल्या छावणीत आश्रय दिला. अरे बापरे, हे तर सरळ सरळ ब्लॅकमेलिंग झालं. म्हणजे बादशहाला संदेश दिला की तुम्ही आमचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर आमच्याकडे दुसरा उमेदवार तयार आहे. जो तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. यालाच हाय स्टेक निगोसिएशन म्हणतात. महादजींची ही खेळी म्हणजे बुद्धिबळातल्या खेळाडूसारखी होती. त्यांनी एकाच वेळी वजीर आणि हत्ती या दोघांनाही शह दिला होता. या एका चालीने त्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या. 1. त्यांनी बादशहावर प्रचंड दबाव आणला. 2. त्यांनी गाझीउद्दीनला हाताशी धरून दिल्लीतील एका गटाचा पाठिंबा मिळवला. आणि 3. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी संपूर्ण उत्तर भारताला एक संदेश दिला की दिल्लीच्या तख्ताचा रिमोट कंट्रोल आता पुण्यातील पेशव्यांकडे नाही तर थेट शिंद्यांच्या हातात आहे. त्यांनी स्वतःला किंग मेकर म्हणून प्रस्थापित केलं. बरोबर. अविश्वसनीय. यानंतर तर शाह आलमकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नसेल. अजिबात नाही. तो पुरता घाबरला आणि त्याने मराठ्यांच्या सगळ्या अटी मान्य केल्या. सौदा ठरला. मराठ्यांना मोहिमेसाठी पैसा मिळणार होता आणि बादशहाला दिल्लीचं तख्त. आणि सौदा ठरताच मराठ्यांनी अजिबात वेळ वाया घालवला नाही. त्यांनी लगेच दिल्लीकडे कूच केली. हो, 27 जानेवारी 1771 मराठा सैन्य फरुखाबादहून निघाले. त्यांचा प्रवास मणिपुरी, शुकोबाद आणि अलीगड मार्गे झाला. पण या प्रवासात त्यांनी एक गोष्ट केली जी वरकरणी क्रूर वाटू शकते. त्यांनी वाटेत सिकंदराबाद नावाच्या शहरात मोठी लुटालूट आणि जाळपोळ केली. मला इथे एक प्रश्न पडलाय. मराठे तर बादशाच्या मदतीलाच जात होते, मग वाटेत अशी जाळपोळ आणि लुटालूट का? यामुळे स्थानिक लोक अजून चिडून मराठ्यांविरुद्ध एकवटले जाऊ शकले असते. यात धोका नव्हता का? नक्कीच धोका होता. पण हे एक कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे विचारपूर्वक उचललेलं पाऊल होतं. ही केवळ संपत्ती मिळवण्यासाठी केलेली गोष्ट नव्हती. हे एक लष्करी डावपेच होतं. म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअर. अगदी सायकोलॉजिकल वॉरफेअर. सिकंदराबाद हे रोहिल्यांच्या म्हणजे जबिता खानच्या प्रभावाखालचं शहर होतं. तिथे जाळपोळ करून मराठ्यांनी जबिता खान आणि त्याच्या समर्थकांना एक थंड रक्ताचा संदेश दिला. आम्ही आलो आहोत आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही. प्रतिकार करण्याचा विचारही करू नका. म्हणजे शत्रूच्या प्रदेशात दहशत निर्माण करून त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा हा प्रयत्न होता. अगदी बरोबर. यामुळे स्थानिक प्रशासनाची प्रतिकार करण्याची इच्छाच मरून जाते. त्यांना कळतं की येणारी फौज किती निर्दयी आणि ताकदवान आहे. यानंतर 5 फेब्रुवारीला मराठा सैन्य दिल्लीसमोर यमुनेच्या दुसऱ्या तीरावर पथपारगंज येथे येऊन पोहोचले. आता दिल्ली त्यांच्या नजरेच्या टप्प्यात होती. आणि आता प्रत्यक्ष कारवाईची वेळ आली होती. हो. इथे पुन्हा एकदा बादशहाचा वकील सैफुद्दीन कामी आला. 7 फेब्रुवारीला तो मराठ्यांच्या छावणीतून निघाला, यमुना नदी पार करून दिल्लीत गेला. तिथे त्याने झबिता खानच्या अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना दम दिला आणि दिल्ली दरवाजा उघडायला भाग पाडले. पण शहरातील लोकांनी विरोध नाही केला. सैफुद्दीनने लोकांना आश्वस्त केले की मराठ्यांकडून सामान्य नागरिकांना कोणताही धोका नाही. ही गोष्ट खूप महत्वाची होती. हो, कारण कोणत्याही शहरावर कब्जा करण्यासाठी तिथल्या नागरिकांचा पाठिंबा मिळवणे किंवा किमान त्यांचा विरोध टाळणे हो, खूप आवश्यक असते. त्याने जबिता खानच्या अधिकाऱ्याला मुसावी खानला बादशहाच्या नावाने द्वाही फिरवण्यास भाग पाडले. म्हणजे आता शहर अधिकृतरित्या बादशहाच्या नियंत्रणात आले होते. म्हणजे शहर तर जवळजवळ मराठ्यांच्या नियंत्रणात आले होते. पण मुख्य आव्हान दिल्लीचा लाल किल्ला अजून बाकी होता. सत्तेचं खरं केंद्र तर किल्ला होता. अगदी. शहर ताब्यात आले, पण दिल्लीचा किल्ला अजूनही जबिता खानच्या माणसांच्या ताब्यात होता. किल्ल्यावर कासिम अलीची नेमणूक करण्यात आली होती आणि त्याच्या खाली 1,500 सैनिक होते. आणि त्याने किल्ला सोपवण्यास स्पष्ट नकार दिला. इतकेच नाही तर त्याने किल्ल्यावरून मराठा सैन्यावर तोफांचा मारा सुरू केला. हां, एक प्रकारचा शेवटचा हताश प्रयत्न होता. त्याला वाटलं असेल की तो काही दिवस किल्ला लढवू शकेल. पण तो मराठ्यांच्या तोफखान्याला ओळखत नव्हता. मराठ्यांनी पाणीपतच्या पराभवानंतर आपल्या तोफखान्यात बरीच सुधारणा केली होती. म्हणजे काय झालं नेमकं? मराठ्यांनी किल्ल्याच्या समोर आपली तोफखाना तैनात केला आणि प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. त्यांचा मारा इतका अचूक आणि प्रभावी होता की काही तासांतच किल्ल्याच्या असद बुरुजाला एक मोठं खिंडार पडलं. भिंती कोसळू लागल्या. यावरून मराठ्यांच्या तोफखान्याची ताकद आणि अचूकता दिसून येते. निश्चितच.
किल्ल्याच्या भिंतींना भगदाड पडल्यावर किल्लेदार कासिम अलीला समजले की आता प्रतिकार करणं व्यर्थ आहे. त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे खचला. अखेरीस 9 फेब्रुवारीला त्यांनी शरणागतीसाठी वाटाघाटी सुरू केल्या आणि संपूर्ण शरणागती पत्करली. आणि मग तो ऐतिहासिक क्षण आला, ज्या क्षणासाठी मराठ्यांनी हा सगळा खटाटोप केला होता. हो, 10 फेब्रुवारी 1771 पहाटेची वेळ होती. सूर्य नुकताच उगरत होता आणि त्याचवेळी महादजी शिंदे यांचे एक प्रमुख अधिकारी बाळाराव गोविंद यांनी मोठ्या दिमाखात आणि प्रतिष्ठेने लाल किल्ल्यात प्रवेश केला. हा क्षण किती प्रतिकात्मक असेल. पानिपतच्या लढाईनंतर बरोबर 10 वर्षांनी त्याच दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका फडकला होता. हा फक्त एक लष्करी विजय नव्हता, तो एक भावनिक आणि राजकीय पुनर्जन्म होता. बाळाराव यांनी किल्ल्यात प्रवेश करताच झबिता खानच्या सैन्याला किल्ल्याबाहेर हाकलून दिले. किल्ल्याच्या संरक्षणासाठी आपले सैनिक तैनात केले. आणि बघता बघता 5,000 मराठा स्वारांनी संपूर्ण दिल्ली शहर व्यापून टाकले. दिल्ली आता शब्दशः आणि पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात होती. तर या संपूर्ण घटनाक्रमातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हा विजय केवळ तलवारीच्या जोरावर मिळवलेला नव्हता. यामागे अचूक वेळी साधलेला संवाद, दुरुस्त वाटाघाटी आणि जबरदस्त राजकीय डावपेच यांचा खूप मोठा वाटा होता. अगदी बरोबर. महादजी शिंदेंनी ज्या प्रकारे बादशहाशी सौदा केला, त्याला आर्थिक जबाबदारी घ्यायला लावली आणि त्याचवेळी त्याच्या शत्रूला जवळ करून त्याच्यावर दबाव टाकला, हे उच्च दर्जाच्या मुत्सद्देगिरीचं लक्षण आहे. हो, कुठेही वेळ न दवडता कमीत कमी मनुष्यबळ आणि वेळ खर्च करून त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली. सिकंदराबादमधील दहशत आणि किल्ल्यावरील अचूक तोफखाना या दोन्ही गोष्टींनी प्रतिकार लवकर मोडून काढला. म्हणूनच हा विजय म्हणजे फक्त एका शहरावर मिळवलेलं नियंत्रण नव्हते, तर पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा कसे प्रस्थापित केले याचा हा एक ज्वलंत पुरावा होता. त्यांनी संपूर्ण भारताला, विशेषतः इंग्रज आणि इतर सत्तांना दाखवून दिले की उत्तर भारताच्या राजकारणाची सूत्रे अजूनही त्यांच्याच हातात आहेत. या संपूर्ण चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. ज्या बादशहाला मराठ्यांनीच दिल्लीच्या तख्त्यावर बसवले, त्याचे आणि मराठ्यांचे संबंध पुढे कसे राहिले असतील? खूपच मार्मिक प्रश्न आहे, कारण इतिहास आपल्याला हेच शिकवतो की सत्ता देणारे आणि त्या सत्तेवर बसणारे यांच्यातील नात्याचं समीकरण कधीच सोपे नसते. हो, कारण अनेकदा ज्यांच्या मदतीने सत्ता मिळके तेच पुढे डोईझड वाटू लागतात. किंगमेकर आणि किंग यांच्यातील हे नाजूक नाते नेहमीच संघर्षाचे कारण ठरते. शाह आलमने मराठ्यांची ही मदत उपकार म्हणून स्वीकारली असेल की एक ओझे म्हणून? आणि या नात्याचे पुढे काय झाले हा खरोखरच एका वेगळ्या, सखोल चर्चेचा विषय आहे.